नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. हा बहीण भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते. भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते. पण आता जमाना बदललेला आहे. बहीणही भावाचं संरक्षण करताना, त्यांचं संगोपन करताना, निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते. बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो. यंदाही रक्षाबंधन कधी आहे आणि मुहूर्त कधी आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयातिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचा पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनाच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 आहे. यंदा रक्षाबंधन सणावर भद्रकाळाची छाया राहील. पौर्णिमेची सुरुवातच भद्रकाळात होईल. त्यानुसार या दिवशी भद्रकाळ दुपारी 1:30 समाप्त होईल. भद्रकाळात राखी बांधली जात नाही. भद्रकाळ ही वेळ अशुभ मानली जाते. मान्यतेनुसार या काळात कोणताही शुभ कार्यक्रम केला जात नाही, ज्यामध्ये राखी बांधणे देखील समाविष्ट आहे. भद्रकाळात राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाही. त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कृत्य शुभ मुहूर्तावरच करावे. यामुळेच लोक राखी बांधताना भद्रकाळ लक्षात ठेवतात आणि केवळ शुभ मुहूर्तावर भावाच्या हातावर राखी बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार चंदन हे पवित्र मानले जाते. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू आणि अक्षता ठेवाव्यात, कारण कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा अवश्य ठेवावा. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते. तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.